हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे अगदी साधी पण चवीला एकदम भारी झणझणीत गिलक्याची चटणी. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये गिलक्याचे भजे बघितले होते, पण आज आपण बनवणार आहे गिलक्याची झणझणीत चटणी. तर चला मग गिलक्याची चटणी कशी बनवल्या जाते तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी अर्धा किलो इथं मी गिलके घेऊन आले होते मार्केटमधून आणि गिलके इथं मी कट करून घेतले अगोदर. आणि तुमच्याकडे अशी गिलक्याची चटणी केली जाते का ते पण मला नक्कीच सांगा. नंतर असं मी गिलके इथं कट करून घेतले. अगदी झटपट ही गिलक्याची चटणी तर तयार होते, म्हणजे खूप कमी वेळेत ही चटणी तर तयार होते. नंतर इकडं गिलकी मी पूर्ण कट करून घेतले आणि गिलक्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी एक कांदा चिरलेला, एक टमाटर चिरलेलं, शेंगदाण्याचं कूट आणि इकडं गिलके कट करून ठेवले होते आपण. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. तेल गरम झाले की जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फ्राय झाले की नंतर कांदा घालायचा आणि कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा. सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि छान आता हा कांदा इथं परतून आपला तयार झाला होता. नंतर घालायचं टमॅटो बारीक चिरलेला आणि तो पण व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आपल्याला हा पूर्णपणे बारीक होईपर्यंत. आणि आता व्यवस्थित टमाटर पण इथं व्यवस्थित फ्राय किंवा शिजलं होतं. नंतर थोडी हळद घालायची. हळद पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर लाल तिखट 1.5 चमचा. आणि लाल तिखट पण व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर घालायचं शेंगदाण्याचं कूट. आणि गिलक्याच्या चटणीमध्ये शेंगदाण्याचं कूट नक्कीच घाला, खूप छान लागते. आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं. शेंगदाणे आपण भाजून ठेवलेले आहे, म्हणजे कूट अगोदरच मी तयार करून ठेवलेलं आहे. नंतर घालायचे इकडं धुतलेले गिलके. आणि मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान असं ऑप्शन आहे ही सुकी भाजीमध्ये गिलक्याची चटणी. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप झटपट होते. नंतर इथं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. टमाटर, कांदा, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट जे आपण घातलं होतं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या चटणीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. छान अशी वाफेवरती आपल्याला ही गिलक्याची चटणी इथं बनवून घ्यायची आहे. जर तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं तर त्याची पूर्णपणे टेस्ट ही पूर्ण चालल्या जाते. तर त्यासाठी अजिबात पाणी घालायचं नाही. आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. फक्त 10 मिनिटांमध्ये ही गिलक्याची चटणी इथं तयार होते. आणि असं 1 ते 2 वेळेस परत चेक करून बघायचं, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजेत आपली चटणी. अधूनमधून असं मिक्स करायचं. आणि छान आता त्याला तेल आणि त्याचं स्वतःचंच पाणी सुटलं गिलक्याचं. आणि त्यामध्येच व्यवस्थित आता हे शिजून जाईल. आणि बघा इथे किती असं खूप सारं असं पाणी सुटलं त्याला. फक्त अधूनमधून असं त्याला
परतून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि बघा किती कमी वेळेमध्ये ही चटणी तर तयार झाली. नंतर इकडं प्लेटिंग करून घेऊया. आणि तुम्ही खाल्ली का अशी कधी गिलक्याची चटणी ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. याची टेस्ट खरंच खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि छान आता मार्केटमध्ये कवळे गिलके आपल्याला भेटत आहे, तर तोपर्यंत छान असे ट्राय करा. आणि नंतर तुम्ही त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकतात. आणि नाही पण कोथिंबीर घातली तरी पण चालतं, खूप छान लागते तशी पण. तर चला मग, तुम्हाला ही गिलक्याची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.